नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता जी टीव्ही न्यूज मराठी। खडका येथे सुरू असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम हे बेकायदेशीरपणे करण्यात येत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समिती आता रस्त्यावर उतरली आहे। यवतमाळमध्ये निषेध रॅली काढून राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलन केलं। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात येणाऱ्या खडका येथे निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावित आहे। या प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे। मात्र प्रकल्पाचे सुरू असलेले काम हे बेकायदेशीरपणे करण्यात येत असल्याचा आरोप हा राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे। बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम थांबविण्यात यावे अशी मागणी ही करण्यात आली आहे। निम्न पैनगंगा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सरकारने प्रकल्प तडीस नेण्याकरिता हालचाली सुरू केल्यात। सरकारच्या या धोरणाविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलनाचा मार्ग हा स्वीकारला आहे। निम्न पैनगंगा प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी 4 चरणात आंदोलन पुकारले आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा स्तरावर मोर्चे आणि निषेध रॅली काढण्यात आली। याच अनुषंगाने यवतमाळमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समितीने मोर्चा आणि निषेध रॅली काढून सरकारचे लक्ष वेधले। यवतमाळमध्ये काढण्यात आलेल्या निषेध रॅलीमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाला विरोध करणारे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारने निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम करू नये असा ठराव हा पेसा ग्रामपंचायत कडून घेण्यात आला। मात्र याला न जुमानता सरकारनं जंगलराजप्रमाणे कामाचा धडाका लावल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर यांनी केला। पेसा ग्रामपंचायतीने भूसुरुंगाची स्फोटाची परवानगी नाकारली। तिथे कोणतेही काम करू नये ग्रामसभेचा ठराव झाला आणि पेसा ग्रामपंचायतीला विशेष असं मौलिक अधिकार मिळालेला आहे। जिल्हाधिकारीच नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या अधिकारात ढवळाढवळ करू शकत नाही। अशा परिस्थितीत पैनगंगा प्रकल्पाचं काम जंगलराजप्रमाणे हिटलरशाही पद्धतीने रात्रंदिवस तिथं सुरू आहे। एकंदर 95 गावचे 1.5 लाख लोकांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प आहे। हा प्रकल्प नको म्हणून गेल्या 28 वर्षापासून आम्ही सतत लढतो आहे, परंतु यावेळी सरकार कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। दिल्ली उच्च न्यायालयात आमची केस आहे, औरंगाबाद हायकोर्टात केस आहे, नागपूर हायकोर्टात आमची केस आहे। त्या केसचा आणखी निकाल लागायचा आहे, तरी सरकारला हा प्रकल्प करायची गडबड काय? एकही घराचं एकही गावाचं पुनर्वसन नसताना फक्त प्रकल्पाच्या भिंतीकडे शासनाचं लक्ष आहे। ते काम तातडीनं बंद करावं, हिटलरशाही पद्धतीनं सुरू असलेलं जंगलराजप्रमाणे सुरू असलेलं काम बंद करावं, या मागणीसाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।